हाय आहेच चाललेलं आहे. चल गाडी घेऊन चाललोय आपण गोंदवले महाराजांच्या मठाकडे. कसे 6:30 वाजलेत. गाडी घेऊया आणि निघूया. येता येता जेजुरी पण आहे आपल्या रूटमध्ये. चला गाईज निघूया आता. आलेलो आहे आपण गोंदवले महाराज मठात. गोंदवले गावात आहे गाईज. गोंदवले गावात महाराज मठ. मस्त प्रशस्त असं मठ आहे. इथे दिसतंय तुम्हाला गोंदवले महाराजांचा मठ. आलेलो आहे आपण मठामध्ये. इथे बघू शकता जेवढ्या गाय आहेत तेवढं नाव आहे. प्रत्येक गायला वेगळं नाव आहे. इंडिव्हिज्युअलला नाव दिलं की गाय आवाज नाही आता. त्यांची चाललेली भांडणं. गोदावरी, गंगा, यमुना, सरस्वती पण येत आहे का? चला गाईज जाऊया मोठं. गाईज कशी गायींचे प्रत्येकाचे नाव आहेत आणि त्या गाय नावानुसार काय आहेत. नर्मदा, गोदावरी, प्रत्येक गायला नाव दिलेले आहे ज्यांनी. अशी गाय विक्रम 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 हा विक्रम आहे गाईज. विक्रमचं नाव इथं विक्रम आहे का? लाला आहे? लाला आहे का तू? विक्रम आहे. ते बाकीचे त्यांचे पोरं. श्रीराम इमारती ते फ्री ऑफ कॉस्ट राहिला आहे गाईज. एकदम सुंदर असे नीट अँड क्लीन ठेवलेलं आहे यांनी. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं मठ आहे. ते आपण आता गाई शाळा गोशाळेत पाहिलं. तिथं प्रत्येक गाईला नाव आहे. आणि चप्पल स्टँडचे पण एकदम सुंदर असे मेन म्हणजे नीट आणि क्लीन आहे गायचे. समाधी मंदिर आहे गोंदवलेकर महाराजांचं. श्रींचा अंगार आहे. ते अंगारासाठी लागलेली गर्दी. मध्ये समाधी आहे. नाही तीर्थ आणि अंगार आहे. त्यासाठी मॅडम सुद्धा लाईन लागलेल्या आहेत. श्रींची गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचा इथे पिऊ माकड 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 इकडे आणि चला
चला काहीच घेऊ ना अंगारा आणि श्रींचं तीर्थ आहे ते काहीच. चला घेऊया तीर्थ. बंद करावं. घेतलेलं आहे तीर्थ आपण. अंगारा पण आहे तिथे. अंगारा घेत आहे मॅडम. चला निघूया समाधी मंदिराकडे. बघू शकता तुम्ही महाशिवरात्रीचं मेन ब्लॉगमध्ये घ्यायचं कारण म्हणजे हे अक्षर बघा गाईज. हे खडून लिहिलेलं आहे. एकदम प्रिंटेड सारखं दिसतंय. त्यासाठी आपण हे ब्लॉगमध्ये कॅप्चर करतोय गाईज. असं पण अक्षर असू शकतं. चला गाईज बसूया मंदिरात. गाईज बसलेलं आपण महाराजांच्या मठामध्ये. एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं इथे. सुंदर असे सपन येऊ आपल्या तुम्हाला. एकदम सुंदर असं महाराजांचं मठ आहे. स्थळी संमती आहे महाराजांची. मोजवले श्री जय रामचा अखंड जप चालतो काय तिथे. सुंदर आणि प्रशस्त मंदिर आहे. हाय गाईज आपण आलेलो आहे आता थोरले राम मंदिरात. इथं ते ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांनी साक्षात्कार दाखवला होता. ते मंदिर आहे इथे थोरले राम मंदिर म्हणून. थोरले राम मंदिर इकडे हनुमान मंदिर आहे. हनुमानाचे भक्त होते ते. आपण इथे पुढे दिसते तुम्हाला. जायचं आहे आपल्याला तिकडे. थोरले राम मंदिर आहे तिथं पण जाऊया आपण. सांगत होतो थोरले राम मंदिर. इथे बघू शकता इथं चमत्कार झालेला आहे महाराजांना. हे वाचा तुम्ही अवश्य ब्लॉकमध्ये. मला समजेल का गोंदवलेकर महाराजांना राम मंदिर देव प्रसन्न झाले होते. श्रीरामचंद्र इथे प्रसन्न झालेले आहेत. तर जीवन चित्रपट पण दिलेला आहे. गोंदवले महाराजांचा जन्म कधी झाला. पण 1835ला सकाळी श्रींचं महानिर्वाण झालेलं आहे. हे आहेत काही गोंदवले महाराज. आपण आता तिथेच होतो. आणि महादेवांचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही श्रीराम महाराजांची लक्ष्मण राम आणि सीता यांचं मंदिर. 3 वेळेस ज्यावेळेस मला आजारी होते त्यावेळेस त्यांचे आईचे घर इथे त्यांच्या मातोश्री राहत होत्या. ते घर आहे इथे दिलेलं. आणि ते स्वतः महाराज राहायचे. त्यांचं भेट त्यांच्या पादुका इथे सगळं ठेवलेलं आहे काहीच. असं सांगण्यात आलं आहे की ज्यावेळेस महाराज आजार होते त्यावेळेस रामांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. तीच कथा इथं दिलेली आहे. तुम्ही अवश्य वाचा पूर्ण ब्लॉकमध्ये. त्याला काहीच निघूया जाऊया आपण आता धाकट्या राम मंदिराकडे. आपण आलेलो आहे धाकटे श्रीराम मंदिरात. दिसतंय काहीच तुम्हाला धाकटे श्रीराम मंदिराच्या. जसे आपण थोरल्या मंदिरात गेलो हे धाकटे श्रीराम मंदिर आहे. पण एक कहाणी आहे. तो महादेवाचं स्वयंभू मंदिर आहे. दिसते का तुम्हाला खाली. ते दिसेल ते. महादेवाला पूर्ण फेरी मारायला नाही पाहिजे काहीच. त्यामुळे पण आपण रिटर्न आलेलो आहे. याच्या मागच महादेवाचं मंदिर आहे. पण महादेवाला प्रदक्षिणा नाही घालत ना पूर्ण. आहे ना. आणि इथे धाकटं मंदिर ची कथा दिलेली आहे.
तुम्ही अवश्य वाचा. हे चैतन्य ब्रह्म गोविंदकर महाराजांचंच प्रतिमा आहे. हे नरसिंह महाराज, दत्त महाराज पण इथं आहेत. आणि इकडं माता आहे दुर्गा देवी. ते तुम्ही आले गदी इकडं गोंदवले महाराज तर नक्की या तुम्ही. इथं पण त्यामुळे मूर्त्यांचा इतिहास दिलेला आहे. या का बरं आणि का इथे स्थापन केलेले आहेत अवश्य बघा. आणि चला जाऊया आपण आता शनी महाराज मंदिराकडे. इथे शनी महाराज मंदिर आहे. पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती रूप राम हृदय बसरे रूप सियावर रामचंद्र की नीलांजन समाभासम छाया पुत्र माटुंदरे यम यमामी शनिश्चराय. हाय गाइस, आपण आलेलो आहे आता शिखर शिंगणापूरला. शिखर शिंगणापूरचं दर्शन घेतलेलं आहे आपण आत्ताच. सोमवारमुळे गर्दी भरपूर आहे, बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी आहे. चला गाइस निघूया आता आपण, प्रस्थान करूया जेजुरीकडे. मॅडम आणि त्यांचं चाललंय साईटवर पण गडबड चालली गाइस. भेटूया आपण, कुठं जाणार आहे आपण. मॅडमला बळच आणलेलं आहे गाइस आपण. चला गाइस सगळ्यांनी एकत्र दर्शन घ्यावे. तर वरती शंभू महाराज चला गाइस निघूया आपण आता जेजुरीकडे. आलेलं आहे आपण जेजुरीला. चालू केलं आहे पायऱ्या चढायचं वर. आपण बॅक साईडने आलेलं आहे. चालू झालेलं आहे खाली जोडीला ताण द्यायचं काम. जाऊया वर. दर्शन झालेत आपले आज. झालेले वर गंडलेले आहेत. जाऊया मंदिरात, भेटूया मंदिरात. आलेलं आपण मुख्य दरवाजा, जेजुरीचा मुख्य दरवाजा. हे मागे पाहू शकता जेजुरीचा व्यू कसा सुंदर असा दिसतोय. गाइस जाऊया वर. चलो कृष्ण महाराज. कृष्ण महाराजांचं लग्न यासाठी त्यांना आणलेलं आपण. लवकर कृष्ण महाराज जोडीने यावं त्यासाठी ते एका पायावर गड चढताना. कृष्ण महाराज एका पायावर नका चढू, गड होईल तुमचं पण. आलेलं आहे गाइस शेवटी. ऋषी महाराज लग्न होण्यासाठी एका पायऱ्यावर गाई गड चढलेले आलेलं आहे आपण शेवटी वर गडावर. तर गाइस दर्शन करूया. आलेलं आहे गाइस आपण मंदिरामध्ये. खंडोबा आहे दिसते तुम्हाला. सगळे गर्दी, भरपूर गर्दी आहे आज. मॅडम पण इथे उभे आहेत. दिसतंय तुम्हाला खंडोबा आहे गाइस. जय मल्हार. येळकोट. ऋषी महाराज जोडीने येण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न चालू इथं. एका पायावर वर आलेले ते 100 पायरे एका पायऱ्या चढलेले. आणि त्यांचं लवकरच जोडीने येणार यासाठी त्यांनी केलेलं नवस. एका पायावर चालत आलेले ते ऋषी महाराज आमच्या लग्नासाठी केलेलं आहे नवस. ते एका पायऱ्यावर चढत आलेले. आता पहा तुम्ही. चला गाइस निघूया आपण बॅक टू पुणे.
गाईच आलोय आपण घरी पोचलोय आपण आता. जेवण करून हडपसर ते पिंपरी चिंचवड भरपूर ट्रॅफिक लागली गाईज. त्यात भरपूर फोन येऊन गेले. कॉल टॅपचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे कॉल आपल्याला रिसिव्ह करता आलेले नाहीत. जेवढे करता आले तेवढे केलेत, बाकीचे रिसिव्ह झालेले नाहीत. ज्यांना झाले नाही त्यांचं टॅपचं रिपेअरिंग चालू आहे. ते झाल्यानंतर म्हणजे आपण कॉल करूया सगळ्यांनाच. खूप दमलं आहेच. जेजुरीचं दर्शन सुंदर झालं आहे, गर्दी पण नव्हती. चला गाईज झोपूया आपण, भरपूर दमलो आहे. 550, 600, 500 किलोमीटरचा रन झाला आहे वन डेमध्ये. चला गाईज झोपूया. काल सकाळपासून नाही, काल 5ला निघालो आहे आपण. चला गाईज झोपूया आपण आता. गाईज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय गाईज, गुड नाईट.